कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज लवकर व्हिडिओ बनवते, लवकर कामावून आले जरा आज, म्हणून आज लवकर व्हिडिओ बनवते. नाहीतर लय संध्याकाळी 10-11 वाजतात व्हिडिओ बनवायला. आज लवकरच आले होते, म्हणलं चला आज लवकर आले तर माझ्या भावांसंग बोलते तरी. तर भावांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हे सोशल मीडियावरती मी काम करते ना, काही माझ्या नातेवाईकाचंच असं म्हणणं येतं की कामधंदा करावा, हे असे यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ नाही टाकावा, मर्यादेमध्ये राहावा, असं नातेवाईकच नाही सगळ्यांचंच असं म्हणणं येतं. आपण आपल्या मर्यादेमध्येच राहावा. दादांनो, मला सांगा तुम्ही कोणचा व्हिडिओ मी मर्यादेतनं, म्हणजे कोणचा व्हिडिओ असा चुकीचा सोडलेला आहे मला सांगा तुम्ही. मला तुम्हीच बोलतात की ताई व्हिडिओ जरा व्यवस्थित बनवत जा, व्यवस्थित लोकेशनला जात जा. तरी मी कुठं नाही, माझे व्हिडिओ टॅरेजलाच असतात आणि घरातच असतात. आणि असे साधे व्हिडिओ असूनही मला नावं ठेवल्या जातात. किती साधे व्हिडिओ आहे तुम्ही मला सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये असं कुठंतरी खोटं आहे का? मी माझे पहिले काय घडलं ते सांगणार, मुलांबद्दल बोलणार, नवऱ्याबद्दल बोलणार, कामाबद्दल बोलणार. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलते का मी? ना, मी कोणाबद्दल व्हिडिओ पण बनवत नाही, कोणाला मी वाईट पण बोलत नाही. मला लोक खूप वाईट बोलतात. आता सगळ्यांचं असं म्हणणं की कशाला तू असं यूट्यूबवर ह्याच्यावर कशाला काय बोलत असतेस, असे रीलवरतीच व्हिडिओ बनवत जा, कशाला व्हिडिओ नको असे व्हिडिओ टाकून. तुम्ही सांगा, माझं घर चालवायला कोणी येतं का? मला कोणी 4 पैसे देतं का? की कोण म्हणणार आहे मला की चल तुझी परिस्थिती नाजूक आहे, मग आम्ही 4 पैसे देतो की तुम्हाला तुला हेल्प करतो? असं कोण बोलणार आहे का? माझा संसार मला हँडल करायचा आहे, मला बघायचं आहे की तुमच्या पुढं मी पदर पसरला पाहिजे, तुम्हाला द्या घ्या म्हणलं पाहिजे. तुम्ही देऊन किती दिवस देणार मला सांगा? एकदा देणार, दुसऱ्यांदा म्हणणार कधी देते आमचे पैसे? तुमची मदत करण्याची तरी दानत आहे का मला सांगा बरं. तुम्ही हे मला सांगता की तू हे व्हिडिओ बनवणं बंद कर, मर्यादेमध्ये राहा तुझ्या, हे तुम्ही मला सांगता. माझं घर खरंच चालवता ना तुम्ही? मी मागितले तुम्हाला तर खरंच तुम्ही देताना मला? माझ्या डोक्याला किती लोड आहे. मी भाड्याने राहते, माझं स्वतःचं घर नाही. काम पण करते, नाही असं नाही. तुम्ही म्हणतात काम करीत जा, किती काम करणार? अवलय काम करते मी पण, 8-9 घंटे ड्युटी करते मी पण. काम करीत नाही असं नाही की मी कामधंदा सोडून व्हिडिओज बनवते. हे व्हिडिओ बनवणंसुद्धा हे एक कामच आहे, काम नाही असं नाही, कामच आहे व्हिडिओ बनवणं. सोपं आहे का? रोज डेली व्हिडिओ बनवायचे, काय बोलायचं, काय सांगायचं, हे पण एक कामच आहे ना. आणि मी माझ्या पद्धतीने काम करते. बघा, माझा नवरा, माझे सासू सासरे, म्हणजे माझी एक घरातली फॅमिली मला काहीच म्हणत नाही, कारण की व्हिडिओ माझे तसे नसतात. पण दादांना तुम्हाला सांगू का, माणूस जर पुढं चालला ना, मागं वळणारे लोक आपलेच असतात. परख्याला गरज नसते, लोकाला घेणं देणं नसतं. पण जे मागं खेचणारे लोक पण ना, ते पण आपलेच असतात. माघारी वळणार आणि परत चांगलं बोलणार. दुसरे बाहेर गेले की तिथं जाऊन बदनामी करणार, हे आपलेच लोक असतात. आणि त्याच्यामुळं मी ना कोणाच्या दारात जात नाही. दारात कोणाच्या का जात नाही मी? की ह्यांचे स्वभाव असे आहेत, म्हणून मी कोणाच्या दारात जात नाही. कोणाला 4 पैसे मागत नाही. घरात उपाशी बसून पण कोणाला 4 पैसे मागत नाही. का आता तुम्हाला दिसायला लागलं मी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवते, हे आता दिसायला लागलं तुम्हाला? ज्या टायमाला माझ्या वेळ काळ होता त्या टायमाला कुठे गेलते तुम्ही बोलायला? आज आहे का मी सोशल मीडियावरती? किती वर्ष झालं? इतके वर्ष कुठे गेले होते तुम्ही? की अचानक हे का सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायला लागले, ह्याच्या यूट्यूबवर का काम करायला लागले? तेव्हा काही झोपले होते का सगळे? आत्ता तुमचे डोळे उघडे झाले. तुम्ही काय माझे लेकरं बाळा घर पोचणार आहेत का? काहीतरी बोलायचं, ज्याला त्याला आपापल्या मर्जीने जगू द्या. मी माझ्या पद्धतीत व्यवस्थित राहते. मला तुम्ही पद्धत शिकवायला जाऊ नका आणि मला बोलायला जाऊ नका तुम्ही. मी जर बोलले ना त्यालाही दुःख लागेल तुमच्या जीवाला, पण मी नाही बोलत. तुम्ही जे मला बोलतात ना, ह्या गोष्टी जर मी 4 शब्द बोलले ना तर तुमच्या मनाला एवढं लागेल ना, तर कधीच तुमच्या मनातून निघणार नाही तो शब्द. पण तिथपर्यंत आपल्याला जायचंच नाही, तिथपर्यंत आपल्याला बोलायचंच नाही. माझ्या कामाबद्दलच बोलताना तर मी कामच करते. माझ्या मुलांना समजत नाही आपली मम्मी सोशल मीडियावरती आहे,
काय बोलते काय नाही काय आहे. माझी मुलं सपोर्ट करतात मला, आणि तुम्ही मला माघारी ओढायचं बघतात. अरे आयुष्यात कधी हार मानली नाही मी, आत्ताच नाही, लहानपणापासून दुखणं मागून जगले. पण कधी कोणाच्या दारात म्हणजे असं गेले नाही की मला तुम्ही सांभाळा आणि मला तुम्ही बघा. कोणाचा विषयच नाही. तुम्ही हे असं मला बोलताना म्हणून मी तुमचंच सांगते की कधी तुमच्या दारात नाही आले की माझं काय केलं, की मला देता घेता का, मला बघता का, हा प्रश्न घेऊन कधी तुमच्या पुढं मांडला नाही. तुम्ही काय आता शिकवता मला, तुम्ही काय सांगता मला, तू असं वागन, तू तशी वाग. माझ्या कोणाचा अधिकार आहे? मी कोणाचा अधिकार लावून घेत नाही, कोणाचे अधिकार लावून घेणाऱ्यातली नाही आहे मी. तुमचं कधी 4 पैसे देणं नाही ना घेणं नाही मला कधी. हे तुम्ही मला बोलता ना म्हणून बोलते मी. आवाज येतोय माझा तुम्हाला? ह्या हवा सुटलेला नाही म्हणून ऐकाय येत नसेल. मी कोणाचं ऐकत नाही. मी माझ्या परीने बरोबर चालते, माझ्या पद्धतीत बरोबर चालते. नवरा नाही मला बोलायला. तुम्ही बोलणंच गरजेचं आहे. तुम्ही बोलल्यावरच मी ऐकन असं वाटतं का तुम्हाला? का माझी मुलं नाही तर बोलायला मला? माझी मुलं सपोर्ट करतात मला व्हिडिओ बनवायला. तुम्ही काय सांगता मी तुमचं ऐकणार आहे? तुम्ही देणार घेणार आहे तर मला तेव्हा पण अवकातीत राहा. हे असं काय करू नको. काय केलं? व्हिडिओ बनवते. काय केलं? काय नवरा सोडून गेले, मुलं सोडून गेले, असं काय आहे का? मी माझ्या घरातच आहे. पुढचं नको बोलायला. मी माझ्या घरात आहे, समजून जा. पुढचं जास्त बोलत नाही मी. कधी पण ना आपण सामनेवाल्याला बोलतो ना विचार करून बोलायचं. माझ्या तोंडातून जर शब्द निघला ना तर दुःख लागेल. त्यासाठी मी माझ्या अवकातीमध्येच व्हिडिओ बनवते. माझ्या नवऱ्याला जशी आवडते तशी, माझ्या मुलाला जशी आवडते तसेच व्हिडिओ बनवते. मला कोणी समजून सांगण्याचा प्रयत्न नाही करायचा. राग येईन तुम्हाला मी बोललेला, पण मी सांगते तुम्हाला, मला कोणी समजावायला जायचं नाही. बारीक नाही मी समजून सांगायला. मला कळत नाही असं नाही आहे. सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे मला. माझा संसार आहे, माझी मुलं बाळायचं, माझा नवरा आहे. मी माझा संसार कसा हँडल करायचा ना ते मला माहिती आहे. आजपर्यंत माझा संसार मी एकटीच हँडल करीत आले. तुमच्या दारात मदतीसाठी नाही आले कधी. ना तुमची पैशाची मदत घेतली ना तुमची शब्दाची मदत घेतली. हे असे काही व्हिडिओ मला रागाने बनवू वाटत नाहीत, पण हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनावं लागतात. तुम्ही ती तसे व्हिडिओ बनवायला भाग पाडतात तुम्ही, आहे ना? तुम्ही तुमच्या जाग्यावर राहा. मला कोणी समजून सांगायला जाऊ नका. मला समजून सांगणारा माझा नवरा आहे ना माझ्या शिरेवरती उभा. माझ्या शिरावर नवरा आहे. तुम्ही समजून सांगण्याची गरज नाही मला. माझा नवरा मला लेकरासारखं समजून सांगतो. बहिणीचं, भावाचं, लेकराचं सगळं प्रेम देतो माझा नवरा मला. मला कोणाची ऐकायची गरज नाही आणि मला कोणाच्या दारात जायची गरज नाही. तुम्ही या माझ्या दारात. तुमच्यासाठी माझं दार खुलं आहे. कधी पण एकदम मनापासून तुमचं स्वागत करेन. तुम्ही या माझ्या इथं. पण मला हे असं काही टोचर करून बोलणं हे आवडत नाही. हे बोलायला जाऊ नका परत तुम्ही. आलं लक्षात? तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा, मी माझ्या पद्धतीने राहते. कष्टाचंच खाते आणि कष्टच करते. लय बोलू वाटतंय आता, पण नको जास्त मनाला लागन, कारण की तुम्ही व्हिडिओ बघता ना रोज माझे. लय बोलन, लय मनाला लागण्यासारखं बोलन, पण नको. जे आहे ते बरं. थोडक्यातच सांगितलं तुम्हाला, जास्त नाही सांगितलं. वेळ बेकार होती. नवरा दवाखान्यात होता, मुलं घरात उपाशी राहत होते. तेव्हा कुठं गेले ते मला समजून सांगायला तुम्ही. तेव्हा कुठं गेले होते तुम्ही? आता मला लय ज्ञानाच्या गोष्टी शिकवता तुम्ही. तेव्हा नाही दिसलं तुम्हाला? पण जाऊ दे, जे आहे ते बरं आहे ना भावांनो. काही चुकीचं बोलले असले ना तर सांगा कमेंटमध्ये मला. मी कधी कोणाला चुकीचं बोलतच नाही आहे. तसे चुकीचे प्रश्न विचारले ना तर उत्तर देते बरोबर तुम्हाला मी. आज बोललात ना परत नका हा विषय घेऊ तुम्ही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे, सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर आहेत माझ्याकडे. तुम्ही काय सांगता मला? तुम्ही नका मला ज्ञान शिकवायला जाऊ.